नमस्कार, मी विशाल परदेशी. दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. बातमी अशी बघा की अजित पवारांची दादागिरी ही एकूणच दिसून येते. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या नात्याने काही महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय घेत आपणच या सरकारमध्ये दादा आहोत हे दाखवून दिलंय. वाडिया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणं, ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव यांचं नाव देणं आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिला. खरं तर आज वाडिया रुग्णालयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती, पण त्याआधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी 46 कोटी रुपये देण्यात येणार आहेत असं सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली. तसंच अनेकदा सार्वजनिक ठिकाणांना होणारा वाद पाहता पवार यांनी ईस्टर्न फ्रीवेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं नाव देत यातही बाजी मारली. खरं तर हा मार्ग MMRDA म्हणजेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतो, पण इथंही दादांनी बाजी मारली. तसंच राज्यातील विशेषतः नागपूरमधील वाढत्या गुन्ह्यांची दखल घेत लागेबांधे न पाहता कठोर कारवाई करा असे निर्देश देऊ केलेले आहेत. असं करत असतानाच नागपूरच्याच आणि आपल्याच पक्षाचे गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांनाही त्यांच्या खात्यात आपणच बॉस असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. अजित पवारांच्या कामाचा उरक, वेग आणि धडाक्याची ही सुरुवात आहे असं मांडलं जातं आणि त्यामुळे आगे आगे देखिए होता है क्या अशी चर्चा आता सरकारी दरबारात सुरू झाली आहे. मुंबईतील वाडिया रुग्णालयाच्या घोडावरात अखेर तोडगा निघालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बैठक घेतली. तसंच शर्मिला राज ठाकरे यांनी आज अजित पवारांशी चर्चा केली. राज्य सरकारचे थकीत 46 कोटी रुपये वाडिया रुग्णालयाला 2 दिवसात दिले जातील. तसंच पालिका आणि वाडिया रुग्णालयात नव्यानं करार करण्यात येणार आहे. या कराराचा आराखडा येत्या 10 दिवसात तयार केला जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा बैठक घेतील. वाडिया रुग्णालयासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शर्मिला ठाकरे यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे हिनं. शर्मिला ठाकरे आपल्याबरोबर ज्यांनी नुकतंच आता खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की या बैठकीत म्हणजे तुमची जी बैठक झाली त्याच्यात नेमका तुम्हाला तोडगा असा काय सांगितला गेला. मी कालपासून सांगते की मला वाडिया बंद झालेलं चालणार नाही आणि वाडियासाठी जे पैसे लागतील, जे महापालिका आणि स्टेट गव्हर्नमेंटकडे आहे ते प्रायोरिटीमध्ये द्यावेत. अजितदादांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय की महापालिका 22 कोटी आणि स्टेट गव्हर्नमेंट 24 कोटी हे लगेच देणार आहेत 2 दिवसामध्ये. वाडिया आजपासून चालू राहणार आहे. हे माझ्यावर वाडियाचा स्टाफ आहे, त्यांनी सगळ्यांनी ऐकलेलं आहे आणि वाडिया बंद होणार नाही आणि ह्याच्या पुढे पण वाडियाला पैशाचा प्रॉब्लेम होणार नाही. शर्मिला जी तुमची आंदोलन आणि तुमच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जिथे सामाजिक विषय असतात तुम्ही तिथे जाता, पण आज असं झालंय की जो विषय तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक सुरू होती तुम्ही त्यांनाच का नाही भेटलात, काय असं आहे? कारण काल आम्ही जेव्हा तिथे आंदोलन केलं त्यावेळेला मी असं बाळानंदरावकांना सांगितलं की पैसे कोण रिलीज करू शकतो, फायनान्स मिनिस्टर, तर आपण अजितदादांना भेटूया. म्हणून आम्ही कालच आमची बैठक ठरली होती 5 वाजता आणि अजितदादांनी आम्हाला लगेच वेळ दिली होती आणि आम्ही त्याप्रमाणे काल जे उपस्थित होते रेड्डी साहेब आहेत, स्टाफ आहे, कालिदास कोळंबकर साहेब होते, तर आम्ही सगळ्यांना कळवलं होतं की आमची 5 वाजता मीटिंग होती. पैसा जरी त्यांनी रिलीज केला तरी जर आपण बघितलं की मुख्यमंत्री जेव्हा कोणताही निर्णय घेतात त्याची लगेचच अंमलबजावणी होते आणि त्याच्यानंतर पैसा रिलीज केला जातो. अशात कदाचित असं वाटते का की तुम्ही त्यांच्याकडे गेला असतात तर पटकन तोडगा निघाला असता किंवा आज अजित पवारांबरोबर बैठक घेण्यापेक्षा काल आंदोलन करून आज 46 कोटी रिलीज झालं, हे पटकन नाहीये तुमच्यामध्ये? नाहीयेत का? नाही, हे पटकन आहे, पण कुठे ना किती कुठेतरी पटकन पाहिजेत? कुठेतरी कौटुंबिक संबंध जे खराब झाले ते मध्ये येत आहेत का? असं असतं तर मी आलेच नसते ना. मी आतापर्यंत कधीच येत नाही. मी आज इथे रुग्णांचा प्रॉब्लेम म्हणून आले, नाही तर माझ्याऐवजी बाळानंदगावकर साहेब, रीटाताई गुप्ता अनंत ठिकाणी येऊन करू शकतात. त्याच्याशी कौटुंबिक जेव्हा लोकांचा प्रश्न येतो तिथे कौटुंबिक वाद येत नाही. बरं, तुमची आता बैठकीनंतर मिनी बोधनवाल्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आजही पुन्हा तेच म्हटलं की आम्हाला 46 कोटी मिळणार आहेत, पण जोपर्यंत पैसा येणार नाही आम्ही तोपर्यंत आमची सेवा सुरू करणार नाही. याबद्दल तुम्ही काय म्हणताय? मला असं वाटतं अजितदादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आज किंवा उद्या, म्हणजे आता आज होऊ शकत नाही कारण आता आज बँका वगैरे पण ते चेक रिलीज करतायत आणि मला असं वाटतं अजितदादांनी चेक रिलीज केल्यानंतर मला वाटत नाही की कोणाची हिंमत असेल की आम्ही सांगू आम्ही हॉस्पिटल बंद करतो, तर ते हॉस्पिटल बंद होणार नाही. त्यांनी आम्हाला असा शब्द दिलाय. बंद नाही, त्या म्हणतात आम्ही सेवा तेव्हा सुरू करू, मग ते ऑपरेशन असू दे किंवा काय. तुम्ही हे होते त्यांनी आम्हाला सांगितलं, म्हणजे दादांनी सांगितलं की आजपासून सेवा चालू होईल. तुम्ही तरी जर समजा असं नाही झालं तर तुम्ही रुग्णांच्या बाजूने करायचं, मला फोन करायचा. रुग्णांच्या बाजूने होते म्हणूनच मी आले. माझ्याकडे ऍक्च्युली वाडियाचं मी स्टाफच्या बाजूने आलेलीच नाही. सॉरी, मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक महिला आली होती, स्मिता शिंदे तिचं नाव होतं. 15 दिवसापूर्वी तिचं मूल इथे सिरियस होतं वाडियामध्ये.
ती माझ्या दरवाजातून रडायला लागली. तेव्हा आम्ही वाडियामध्ये पडलो. अनफॉर्च्युनेटली ते मूल गेलं. त्याच्यामुळे आम्ही 15 दिवस पैसे कसे मिळवायचे, महापालिका, चेतन पेडणेकर आणि आमच्या रीटा ते हे फॉलोअप करत होत्या. पण ते होईना, 15 दिवसात काही होईना. आणि मग नंतर नोटीस लागली तिथे की 10 दिवसात बंद करा, म्हणून मग आम्हाला उतरून आंदोलन करायला लागलं. त्यामुळे तुम्ही एकदा म्हणजे तुम्हाला जर कोणी लगेच कॉल केला तर तुम्ही धावायला पुन्हा तयार आहात? नाही येत का? तर या होत्या शर्मिला ठाकरे, ज्यांनी हा शब्द दिलेला आहे की जर हॉस्पिटल प्रशासन मुजोरी करत असेल तर त्यांना फोन करा. आणि खरं तर आपण बघितलं की अजित पवारांबरोबर त्यांची बैठक झाली. कदाचित जर मुख्यमंत्र्यांबरोबर जर बैठक झाली असती तर त्यांच्या परिवारातले गिले शिकवे पण दूर झाले असते. पण आता त्यांची आंदोलनाची आपण पार्श्वभूमी बघतोय, भूमिका बघतोय, मग आरे असू दे किंवा मग वाडिया प्रकरण, त्या म्हणजे पक्षाची भूमिका किंवा राज ठाकरेंची भूमिका काही असली तरी त्या मात्र सामोरं जाताना आपल्याला नेहमी बघायला मिळतात. अजितदादांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूयात. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघाला का वाढीला बैठक? तोडगा निघालेला आहे. तोडगा निघालेला आहे. तोडगा निघाला का वाढीला बैठक? तोडगा निघालेला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. वंशज म्हणून आमच्यावर टीका करतात, मग महाशिव आघाडीमधून शिवका वगळलं. शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरेंचा फोटोवर आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली आहे. हे शिवसेनेला कसं चालतं, अशा शब्दात उदयनराजेंनी सेनेवर वार केले. पुन्हा जर बिनबुडाची टीका केली तर गाठ आमच्याशी आहे, मग त्याचे परिणाम काय होतील ते मी आता सांगू शकणार नाही, असा धमकीवजा इशाराही त्यांनी दिलाय. जाणता राजा फक्त एकच आहे आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असा सणसणीत टोलाही त्यांनी शरद पवारांना लगावलाय. शिवसेनेवर उदयनराजेंनी आणखी काय टीका केली आहे तेही पाहूया. सांगा, महाशिव आघाडी जेव्हा तुम्ही हे तुमचं आघाडी, तुमचं राजकारण चुलीत गेलं, तुम्ही काय करायचं ते करा, मला त्याचे काय घेणं देणं नाही. मी आजपर्यंत केलं तर फक्त समाजकारण केलं. का? महाशिव आघाडी, शिव का काढून टाकलं? का काढलं? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे महाराजांचा विसर करायचा, ही कुठली पद्धत आहे? शिववाडा, हे वाडा, अरे शिवाजी महाराजांना काय आदराचं स्थान जेव्हा आपण ठेवतो प्रत्येकाच्या अंतःकरणात, जेव्हा आपण म्हणतो तुम्ही आहात, तुम्ही वडापावला ह्याला. आणि मला खरं तर काय करायचं, मला खरंच म्हणजे काय बोलू, काय काढून टाका ना नाव, शिवसेना काढून टाका. ठाकरे सेना करून टाका, काय प्रॉब्लेम काय? सरकार तुमचे, तुम्ही कराल ती पूर्व दिशा ना. मला पण बघायचंय ज्यावेळेस तुम्ही नाव बदलाल त्यावेळेस किती ह्या महाराष्ट्रातले भूमीतले तरुण जे लोक आहेत, ही किती तुमच्याबरोबर राहणार. त्यावेळेस आपण दादरला मोठं आवाढव्य मोठं भवन आहे, शिवसेना भवन, वाटलं होतं. चित्र बघा, महाराज कुठे आहे आणि वरती कोण आहे, खाली कोण आहे ते बघा. हे इथं पाहिजे होते आणि हे इथं पाहिजे होते. उत्तर तर दिलं पाहिजे ना. वंशज म्हणून तुम्ही आमच्यावर सारखी टीका करता. काय केलं, काय केलं आम्ही, मला सांगा. उदयनराजे जाणता राजाबद्दल काय म्हणाले आणि त्यावर आव्हाडांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूया. जाणता राजा म्हणून अलीकडच्या काळामध्ये प्रत्येक जण उपमा देतात, जाणता राजा. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहे. त्याचा सुद्धा मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही कोणालाही जाणता राजा म्हणून उपमा देत असताना थोडंसं विचार करण्याची गरज आहे. होय, शरद पवार म्हणजे जाणता राजाच.
हाताच्या तळव्यावरती महाराष्ट्राची ओळख असणारा एकमेव अद्वितीय म्हणजे शरद पवार. इथला पाणी प्रश्न, इथला शेतीचा प्रश्न, इथल्या औद्योगिक वसाहतींचा प्रश्न, इथल्या नागरी वस्तीतले प्रश्न, इथल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतमजुरांचे प्रश्नांची मालिका सांगा आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शरद पवार साहेबांकडे, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात. आणि म्हणून काही जण सांगतात की ह्यांचीच करंगळी धरून आम्ही राजकारणात आलो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आधुनिक छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं काही चूक नाही असं वादग्रस्त विधान केलंय भाजप प्रदेश सरचिटणीस सुरेश हाळवणकर यांनी. जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाबद्दल आकांडतांडव होण्याचं काही कारण नाही असे ते म्हणाले. आताच कुठे या वादावर पडदा पडत होता, पण हाळवणकर यांच्या विधानामुळे आता नवा वाद रंगण्याची शक्यता आहे. कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतोय की मोदीजींची तुलना आधुनिक काळातली छत्रपती शिवाजी महाराज अशी तुलना करणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. हा शिवाजी महाराजांचा सन्मान आहे. 350 वर्षानंतर शिवाजी महाराजांच्यासारखी युद्धनीती, शिवाजी महाराजांच्यासारखा जाणता राजा, भाजीच्या देठालाही हात लावायचे नाही अशी ताकीद आपल्या मराठमोळ्यांना त्या ठिकाणी होती. मी कोणावरही नाराज नाही. नाराजीबाबत काही जण चुकीच्या बातम्या पसरवतात. सध्या मी नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतोय. दरम्यान माझं मंत्रालयातील सर्व काम जे ते व्यवस्थित सुरू आहे आणि त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. आणि आता सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी अशी की केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये महागाई दर जो होता तो 7.35% गेला असून गेल्या 5 वर्षातील हा सर्वाधिक दर आहे. महिनाभरात महागाई दर 5.5 वरून 7.35% जाऊन पोहोचला आहे. कांदा आणि भाजीपाल्याच्या किमतीत वाढ झाल्यानं किरकोळ बाजारात डिसेंबरमध्ये महागाईचा आगडोंब उसळलेला पाहायला मिळतोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा महागाई दर 4% असेल असा अंदाज व्यक्त केला होता. नोव्हेंबरमध्ये 3 वर्षांचा उच्चांक गाठत महागाई दर 5.54% पोहोचलेला पाहायला मिळाला आहे. तर जुलै 2016मध्ये ग्राहक मूल्य निर्देशांक 6.7% इतका होता. रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये आम्ही काही ग्राहकांशी बातचीत केली. त्यांनी काय याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूयात. सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महागाईचा दर यावेळी 5 वर्षात सगळ्यात उच्चांकी दर गाठलेला आहे. आणि लोक घेत असतात सामान, त्यांना महागाई तर वाढलेलीच असते पण लोक घेत असतात. त्यांना तर सगळं रोजचं रहाट गाडगं चालवायचं असतं, त्याच्यामुळे लोक घेतात. इकडे विचारूया काय बघूया. यांनी डाळी कडधान्य घेतलेली असत, बघूया जरा किती महाग. ह्या आता हे तुम्ही घेतलात वाटाणे, किती महाग मिळाले, किती कसे मिळाले? मी सगळे मिक्स घेतले 70 रुपये किलो, 80 रुपये किलो. हे बघा, हे सगळे डाळी आणि कडधान्य कसे मिळाले सांग. मग काय कसे मिळाले? हे किरकोळ म्हणजे आठवड्याच्या बाजारात मिळाले ना तुला? काय 70 90. मग हे आता तुम्ही येताना समजा पैसे किती आणतास येताना आणि रवतात किती तुमच्या हातात? रवतात काय आणलं बाजारभर तर 100 पण रवत नाही. 100 पण रवत नाही. त्या हे असे आहे. हे आता हे सगळं एवढा बाजार. आता हे बघा, हा पिशवी भरून हा सगळा मी दाखवतो तुम्हाला. हा दर बघूया तिथे हे पिशवी. हा पिशवी भरचा बाजार आहे हा सगळा. हा आता याने डाळी कडधान्य वगैरे सगळं घेतलेलं आहे. हे किती रुपये? 1055. 1055 रुपयांचा हे सगळं बाजार असा. आणि यांच्याकडे 100 रुपये पण राहिले नाहीत. म्हणजे शेवटी यांना आता औषधं घ्यायला पाहिजेत. कशी घ्यायची औषधं, घरी कसं न्यायचं, हे सगळं अवस्था आहे यांची. आणि त्यामुळे साधं जेवण जर बनवायचं झालं तर हे सगळं लागतात पदार्थ. किती वाढ झाली आता, हे किती वाढ झाली मसाल्याच्या पदार्थांमध्ये? मसाला पदार्थ भरपूर वाढ झाले आहेत. पैसे गेल्या 2-3 महिन्यापूर्वी काय दर होते? आता समजा साधा मिरची पुढचा मिरची सांगा किती वाढ? मिरची पुढे 1000 होती, ते 1300 रुपये झाले या महिन्याभरात. हा, या महिनाभरात. हे तुमचं, हे तुम्ही आता आठवडा बाजारात बसता म्हणजे दुकानात मोठ्या महाग असेल ना? ह्याच्यापेक्षा महाग, आमच्यापेक्षाही महाग. कांदे महाग झाले, बटाटे महाग झाले, डाळी सगळे महाग झाले, डाळी महाग, कडधान्य महाग, मसाला महाग, संपूर्ण महाग झालं. संपूर्ण महाग झाले. काय जगायचं कसं लोकांनी?
म्हणजे आता 2-4 माणसाचा कुटुंब अवकाळी पाऊस पडला, जास्त पाऊस पडला म्हणून दुष्काळ आला कांद्या वगैरे हे की काय कांद्यापुरता ठीक आहे, पण बाकीचे मसाला वगैरे वाढले कसे मग? हे महागाईने आत्ताचा माणूस सगळा हा होरपळतोय आणि त्याचं बजेट कोलमडलेलं आहे. दिनेश केळुसकर, न्यूज 18. अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर पोलीस स्टेशन हद्दीत मनोर जवळ खिल्लार इथे लक्झरी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार तर 15 जण जखमी झालेत. त्यातील दोघांची परिस्थिती गंभीर असल्याचं समजतंय. जखमींना मनोर इथल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. ही बस मुंबईकडून गुजरातकडे जात असताना समोरून डिवायडरला तिने धडक दिली. गुजरातच्या दिशेने येणाऱ्या वाहिनीवर गेल्याने हा अपघात झाला. मुंबई अहमदाबाद हायवेवरती चिल्लार फाटा या ठिकाणी लक्झरी बस आणि ट्रकचा अपघात झालेला आहे. गुजरातकडनं मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक जो आहे त्या चालकाचा ताबा सुटल्यामुळं समोरून येणाऱ्या लक्झरी बसवरती गाडी आदळली आणि याच लक्झरी बसमधला एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक प्रवासी जे आहेत ते जखमी झाले. त्यांच्यावरती मनोर रुग्णालयावरती उपचार सध्या सुरू आहेत. अनेक ठिकाणी जी रुग्णालय जवळपास असेल, कासा रुग्णालय असेल, त्या ठिकाणी देखील रुग्णालय नेण्यात आलेलं आहे. हळू संत गतीनं जे आहे एका साईडची वाहतूक जी आहे सध्या सुरू करण्यात आलेली आहे. परंतु पोलीस प्रशासन जे आहे या ठिकाणी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. ट्रॉफिक हटवायचं काम जे सध्या पोलीस प्रशासन आपल्याला पाहायला मिळते. ट्रेन आणलेला आहे आणि ट्रेननं तो जो टेम्पो आहे, ट्रक आहे, तो देखील या ठिकाणी मागे काढताना आपल्याला जे आहे पोलीस प्रशासन दिसते. कारण वाहतूक कोंडी जी आहे ती लवकरात लवकर सुरळीत व्हावी यासाठी पोलीस प्रशासन आपल्याला काळजी घेताना पाहायला मिळतोय. पण ह्या मुंबई अहमदाबाद हायवेवरती दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललंय. हे अपघाताचं प्रमाण कधी थांबणार? प्रवीण शेट्टीसह मी विजय राऊत, न्यूज 18 लोकमत, पालघर. पतंग उत्सवाबद्दल. पतंग उत्सवाच्या निमित्ताने आज पुण्यातील रमणबाग प्रशालेमध्ये एक अनोखा कार्यक्रम पार पडला. या शाळेतील मुलांना नायलॉन आणि चायनीज मांजा न वापरण्याची सामूहिक शपथ देण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी या सर्व मुलांची आसन व्यवस्था ही छानशा अशा रंगबिरंगी पतंगाच्या आकारात साकारण्यात आली होती. या मांजामुळे जीव गेलेला आहे. तर ज्या पद्धतीनं चायनीज मांजा किंवा मांजा वापरला जातो त्याच्याऐवजी साधा जर दोरा वापरून मुलांनी पतंग उडवला तर हरकत नाही. पण पतंग उडवताना कधी टेरेसवर, कधी रस्त्यावर किंवा पतंग कापणे हा जो प्रकार आहे आणि तो पकडण्यासाठी धावणं आणि धावताना कसली काळजी न घेणं हे सुद्धा चुकीचं आहे. हा जो शाळेने उपक्रम केला तो सर्व दूर पसरावा आणि ज्यांचे जीव जात आहेत, खूप हळहळ वाटते. लहान मुलं, बायका ह्या पतंगाच्या मांजाने ज्या मरत आहेत, चायनीज मांजा, सगळ्यांनी आपण आत्ता जी शपथ घेतली चायनीज मांजा वापरणं बंद करूयात आणि ह्याच्यापुढे एकही जीव जर गेला नाही तर मला असं वाटतं की हा जो आपण उपक्रम केला त्याचा आपल्याला पूर्ण